लोकसभा निवडणूक निकालाला आता 2 आठवडे उलटले तरी मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालाचं कवित्व अजूनही तितकंच आहे। मुद्दा अजूनही तापलेला आहे। या मतदारसंघात रवींद्र वायकरांचा विजय संशयास्पद असल्याचं सांगत अमोल कीर्तीकर हेच विजयी आहेत असा दावा ठाकरेंची शिवसेना करते। या प्रकरणात कोर्टात जाणार असल्याचंही अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं माफी मागावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले। वायकरांचा हा विजय संशयास्पद असल्याचा दावा निकाल जाहीर झाल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर हेच विजयी झाल्याचा दावा ठाकरेंची नेते मंडळी करतात। निवडणूक आयोग आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांच्या मोजणीत 600 मतांचा फरक असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय। या प्रकरणी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। इलेक्शन कमिशनने सुमोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे, तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे। या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय। मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय। जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे। भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत। आज या प्रेस कॉन्फरन्स मधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी, पुढची कारवाई करावी। अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लीगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठपुरावा करून हा विजय जिंकणार, म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो। या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळी नेस्को केंद्रात मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे। मंगेश पांडिलकर यांच्याशिवाय मोजणी कर्मचारी दिनेश गुरव यांचंही नाव तक्रारीत आहे। मंगेश हे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे आहेत। नेस्को मैदानावर उभारलेल्या मतमोजणी केंद्रात 4 जून रोजी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुणे पंडिलकर यांना मोबाईलवर बोलायला लावत होते असा आरोप आहे। हा मोबाईल ईव्हीएमशी जोडला गेल्याचा आरोप करण्यात आला। दुसरीकडे निवडणूक आयोगानं हे सगळे आरोप मात्र फेटाळले। 4 तारीख को वायकर साहब की लड़की और उनका साला मोबाइल यूज करते हुए हमने रंगे हाथों पकड़ा है। जो हर मैसेज वायकर साहब को 3 बजे के बाद में कंटिन्यूसली चालू था और वापरते हुए हमने देखा। 2 घंटे तक हमने वॉच किया। उसके बाद में क्योंकि वो लड़की थी इसके लिए मैं आगे नहीं गया था, लेकिन जब ही उसने जैसे ही उसके वायकर के साले के पास जैसे ट्रांसफ़र किया मोबाइल, हमने तुरंत वो कैचअप किया और उसको पकड़ लिया। ईव्हीएम इज अ स्टँड अलोन सिस्टीम। त्याला अनलॉक करायला कुठलाही OTP लागत नाही। काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथेच तो रिझल्ट घेतला जातो। आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात। त्याच्यामुळे ही टेक्निकली फुलप्रूफ सिस्टीम आहे। रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। मतमोजणी दिवशी नेस्को इथल्या मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं माफी मागावी अशी मागणी संजय निरुपमांनी केली। निर्वाचन आयोग की तारीफ करने के बजाय अपनी लोकतंत्र की, अपनी लोकशाही की जय जयकार करने के बजाय जिस प्रकार से पूरा विपक्ष कल इस अखबार की एक फर्जी खबर के आधार पर पूरे देश के लोकतंत्र को और निर्वाचन आयोग के कामकाज को बदनाम किया, उसके लिए उनको माफी नहीं दी जा सकती। उनको स्वयं सामने से आके शर्मसार होकर के माफी मांगना चाहिए, ऐसी हमारी मांग है। या मुद्द्यावरून राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। हा आदर्श निवडणूक घोटाळा असल्याचं सांगत भाजपने देशात अशा 45 जागा जिंकल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर भाजपा नेत्यांनी पराभव सहन होत नसल्याची टीका विरोधकांवर केली। रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने। जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे। हे लोकशाहीचे संकेत आहेत।
चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आहेत. संजय राऊतांचा आरोप हा पॉलिटिकली द्वेषानं पछाडलेला असतो, त्याच्यामुळे आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत आहे. चुकीचं काय झालं असेल तर ते खासदार आहेत, त्या प्लॅटफॉर्मवर तक्रार द्यावी, योग्य तो प्लॅटफॉर्म त्याची दखल घेईल. नेहमी परीक्षेमध्ये कॉपी करून पास करणारे लोक होणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची लोक ह्यांना पारदर्शक पद्धतीने लागलेला निकाल हा कधीच मान्य राहणार नाही. मग स्वतःच्या मर्जीने निकाल लागला नाही, मग शेवड्यासारखा ईव्हीएम वर आरोप करायचा, मग शेवड्यासारखा निवडणूक आयोगावर आरोप करायचा. मग तुमचे उर्वरित जे खासदार जे निवडून आले मग तिथे तुम्ही पण ईव्हीएमची काय सेटिंग केली असं आम्ही विचारायचं का? ईव्हीएम हॅक होऊ शकतं अशी एक्स पोस्ट एलॉन मस्क यांनी केल्यानंतर राहुल गांधींनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. आता काँग्रेसचे नेते आणि इतर मान्यवरही मतपत्रिकेवर मतदानाची मागणी करायला लागलेत. आंदोलन केलेत की आता आम्हाला हे मशीन बंद करा आणि बायलेटनी मतदान करा. का नाही करत सरकार? का केंद्र सरकार घाबरते? जगाच्या पाठीवर अनेक देशांनी, म्हणजे जे प्रगत देश आहेत, आपण ज्याला अमेरिका वगैरे सारख्या देशात गिनती करतो, जापान सारख्या देशाची गिनती करतो, त्या देशातही बॅलेटवर मतदान होते. मग भारतासारख्या बलाढ्य लोकशाहीच्या देशामध्ये का बॅलेटवर मतदान केलं जात नाही? करा ना, दूध का दूध पानी का पानी, हिम्मत असेल तर. इसमें मैनिपुलेशन हो सकती है इलेक्ट्रॉनिक बैलेट वोटिंग सिस्टम में, क्योंकि वो तो इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल रहता है, तो वो मामला ईवीएम से अलग है. इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया है, खास तौर पे जो चीफ इलेक्शन कमिश्नर है, उनके बारे में कमी कहा जाए तो अच्छा है. उनका जो रवैया रहा है वो निष्पक्ष नहीं रहा, और हम इस पे, मैं समझता हूँ विपक्ष इस पे कार्रवाई करेगा और करनी चाहिए. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात वायकरांचा निसटता विजय या सगळ्यात वादात सापडलेला दिसतो. या निकालाच्या निमित्ताने ईव्हीएम वरचा संशय मतदारांच्या मनात तीव्र करण्याच्या प्रयत्नात इंडिया आघाडीचे नेते दिसतात. वायकर आणि कीर्तीकरांच्या वादाचं उत्तर आता थेट कोर्टात तरी मिळणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.